एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। मनसेचे युवा नेते अमित ठाकरे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। मृत बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेणार आहेत। अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली होती। शिवसेना कागदावर आहे, धनुष्यबाण याचं उचलून त्याला दिलं तर शिवसेना संपली असं त्यांना वाटलं, पण खरे बाण माझ्याकडे आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आता दोन्ही भाऊ एकत्र आलो आहोत असं सुद्धा ठाकरे म्हणाले। 16 तारखेला वाजत गाजत विजयी उमेदवाराला माझ्याकडे आणि राज ठाकरेंकडे घेऊन या, उद्धव ठाकरे यांनी जनतेला हे आवाहन केले। त्यांना असं वाटलं होतं की शिवसेना ही कागदावर आहे, धनुष्यबाण याचं उचलून त्याला दिलं म्हणजे शिवसेना संपली, नाही, खरे बाण माझ्याकडे आहेत। आम्ही दोन भाऊ एकत्र आलेलो आहोत, भूमिपुत्रांसाठी एकत्र आलेलो आहोत। मग तुमच्या मनासारखं झालंय, आमच्या मनासारखं करून दाखवणार की नाही दाखवणार? आणि 16 तारखेला वाजत गाजत गुलाल उधळत माझ्याकडे आणि राजकडे दोघांकडे तुम्ही वाजत गाजत गुलाल उधळत आपल्या विजय उमेदवारांना घेऊन या। पुण्यातील कारभारी लोक कमी पडले म्हणून पुण्यातील रस्त्यावर खड्डे आहेत। अजित पवार यांनी भाजपवर हा निशाणा साधलाय। तर त्रिकूट कुणाचं होतं हे पुणेकरांना माहिती आहे असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। मी कुणाचं नाव घ्यायला आलो नाही, लग्नाचा कार्यक्रम नाही असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। पुण्यातील कारभारी कमी पडले म्हणून पुण्यातील रस्त्यांवरती खड्डे झालेत अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी भाजपवरच निशाणा साधलेला आहे। अजित पवार यांनी पुण्यात भाजपवरती निशाणा साधला। आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि यावेळेला त्यांनी भाजपवर ही टीका केली। जरी मुदत संपली असली तरी जे तिथलं कारभार बघायचे ती कारभारी लोक तिथं कमी पडली। त्याच्यामुळे पुणेकरांना खड्ड्याला सामोरं जावं लागलं। अनेक पुणेकरांच्या मान मोडणारे सगळे खड्डे पालिकेने बुजवलेच नाही, खूप जणांना त्याचा त्रास सहन करावा लागला। अरे त्रिकूट तुला माहिती आहे की कोण आहे ते? कोण तिघ जण काम करायचे? एक मिनिट, मी काही नावं घ्यायला आलो नाही, तर लग्नाचा कार्यक्रम नाही। तुम्ही पुणेकर फार हुशार आहेत, त्रिकूट कोण आहे तुम्हाला माहिती आहे। मी कुठेही नाराज नाही असं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हटलंय। काही लोक मुद्दाम बातम्या पेरत आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मी ज्या दिवशी नाराज बोलत होता त्या दिवशी मी माये आजी मी आणि पियुष गोयल साहेबांची दहिसर विधानसभेची फार मोठी मीटिंग, जाहीर मीटिंग घेतली मी, आणि मी नाराज व्हायचा प्रश्नच येत नाही। एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत आणि मी त्यांचे कट्टर सैनिक आहे, त्यामुळे मला नाराज व्हायचा अजिबात प्रश्नच येत नाही। आणि दुसऱ्या दिवशी उदय सामंत स्वतः आलेले, आणि तुम्हाला माहिती नसेल 9 अपक्ष बंडखोर उमेदवारांना बसवण्यामध्ये मी यशस्वी ठरलेलो आहे उदय सामंतच्या माध्यमातून। आणि तरी उगाच आपला कोणतरी बातम्या पेरतो आणि नाराज आहोत, उगाच काहीतरी बोलण्यामध्ये नाराज कशासाठी होणार मी? बिनविरोध निवडीवर संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर बावनकुळेंनी टीका केली। संजय राऊतांची मानसिकता नकारात्मक आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। कुणी कुणावर दबाव टाकू शकत नाही असं सुद्धा बावनकुळे म्हणाले। बिनविरोध निवडून येण्यासाठी 5 ते 10 कोटी दिले गेले असा आरोप संजय राऊत यांनी केला होता। राऊत हे निगेटिव्ह मानसिकतेचे आहे, कुठल्याही विषयाला ते निगेटिव्ह जनतेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात। 3 वाजताच्या पूर्वी सभागृहाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या समोर निवडणूक अधिकाऱ्यासमोर त्यांची एंट्री झाली 3च्या आत, मग थोडे कारवाईला थोडा उशीर लागला तरी आपण त्या ठिकाणी त्यांचं मान्य करतो। तिथल्या जनतेने, तिथल्या अपोजिशननी देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे त्या भागाचा विकास करू शकते या अजेंड्यावर विड्रॉ झाले आहे। कोणीही कोणाला जबरदस्ती या देशामध्ये करू शकत नाही, महाराष्ट्र करू शकत नाही, महाराष्ट्र तर बिलकुल होत नाही।